कितीही मोठे संकट असू द्या, तुळशीची वाळलेली काडी या ठिकाणी ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात. मुलांची, पतीची आणि घराची भरभराट होते. उठून या प्रांतकाळी तुळस वंदावी, माऊली तुळस संतांची सावली. मुकुटे वाहिले विष्णूने, तुळस असे ज्याच्या दारी, लक्ष्मी वसे त्याच्या घरी. येऊनही श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी. तुळसी विना ज्यांचे घर ते, तव जाणावे अघोर तेथे वसती. यमकिंकर आज्ञा आहे, म्हणून या तुळशी वृंदावन ज्याचे घरी, त्याची प्रसन्न श्रीहरी. तुळशी वृंदावन जे करी प्रदक्षिणा, जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे. तर याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये, ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं, भयंकर मानले जातं. त्या घरामध्ये, त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव असते. ते ईश्वराची आज्ञा म्हणून. आणि ज्यांच्या घरामध्ये, अंगणामध्ये तुळशी वृंदावन असते तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची नेहमी कृपादृष्टी असते. ज्या घरामध्ये सकाळी तुळशीची पूजा करतात, तुळशीला प्रदक्षिणा घालतात, तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही. त्या कुटुंबावर, घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो, भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या घराची नेहमीच भरभराट झालेली दिसते. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असे म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळस, त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरी. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळस ही असायलाच हवी. तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता, तर त्याच सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो, जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर सदैव नेहमीच आशीर्वाद राहील. आणि तिच्या कृपेने आपल्या मुलांच्या, पतीच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये कधीही धनधान्य, समृद्धी, संपत्तीची कमी पडणार नाही. आपल्या घराची भरभराट होईल. आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकलेली असेल तर ती फेकून न देता त्याचा हा प्रभावी उपाय करणार आहोत, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलाबाळांवर, पतीवर प्राप्त होईल. आता पाहूयात की तुळशीचा उपाय कसा करायचा आहे. तुळशीची वाळलेली काडी कुठे ठेवायची आहे हे जाणून घेऊ. आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करत असतो, रोज तिची पूजा अर्चना करत असतो. तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केलेला असतो. परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तरी कधीकधी आपल्याला आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते. अशा वेळी आपण काय करावे हे आपल्याला समजत नाही. तर असं आपल्या अंगणामध्ये वाळलेली, सुकलेली तुळस ठेवू नये असे म्हटले जाते. आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची असते. आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन तुळशीचे रोप आणून लावायचे असते. आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्याच काड्या, फक्त वरच्याच तुळशीच्या काड्या सुकलेल्या असतील, वाळलेल्या असतील, कोरड्या पडल्या असतील, तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत. आपण काहीही झाले तरी वाळलेली तुळस काढून टाकायची नाही. ती पुन्हा फुटती किंवा नदीमध्ये विसर्जन करायची नाही, कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे. आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही ही पावडर बारीक करून घेऊ शकता. मिक्सरमधून देखील ही पावडर तुम्ही बारीक करून घेऊ शकता. आणि त्यानंतर ती पावडर आपल्याला स्वच्छ अशी चाळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे. आणि सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना, त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच, तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची पावडर जी आपण बारीक केलेली आहे, तर ती पावडर भगवान श्रीहरी विष्णूंच्या पोठोला किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला, बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला दररोज देवपूजा करताना ती पावडरचा टिळा लावायचा आहे. असे भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे.
तुळशी माता भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्ण यांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे, जेणेकरून आपल्यावर, आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंचा देखील आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होईल, प्रगती होईल आणि आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील. आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे लक्ष्मीच्या तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा टिळा देखील सगळ्यांना लावू शकता. यामुळे आपले मन शांत राहतं आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो. आपलं मन एकाग्र होतं. आपलं प्रत्येक कामांमध्ये मन लागण्यास सुरुवात होते. आणि तुमच्याकडे जी तुळस आहे तर ती जर खूप मोठी असेल तर आणि तिची पावडर जर जास्त झाली असेल आणि ती तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील किंवा आजार असतील तर त्यांनी दररोज सकाळी या तुळशीच्या पावडरमध्ये मध मिक्स करून ग्रहण केलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो. यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल आणि काही अडचणी असतील तर शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही याचा तुळशीच्या पावडरचा आपण ग्रहण केल्यामुळे निघून जातील. त्याचबरोबर आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा जी कोणती नकारात्मक ऊर्जा असेल, दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाणार आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोजच्या रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची पाने आणि तुळशीच्या 2-3 वाळलेल्या काड्या एका ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये देखील हळूहळू सुधारणा होईल. तुमचे जे काही शारीरिक आजार असतील तर ते आजार त्यामुळे दूर होण्यास मदत होतील. नियमित तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे. तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये, कुटुंबामध्ये, व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवारी हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजिरीसह तुळशी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर याची पोटली बनवून तुम्ही ती तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता. तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये देखील तुम्ही ही पोटली ठेवू शकता. वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद कायम राहावा यासाठी ही पावडर तुम्ही तुमच्या पर्समध्ये, देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.